नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला। मतमोजणीच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसचे रवींद्र चव्हाण हे विजयी झाले आहेत। चव्हाण यांना पोस्टल तारले असे मत त्यांनी व्यक्त केले। 1457 मतांनी त्यांचा विजय झाला असून जनतेची साथ आणि वडिलांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झाला अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली। नांदेडमध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असला तरी येत्या काळात मोठ्या जोमाने काँग्रेसला उभं करण्याचं माझं मानस असल्याचा रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले। अत्यंत अटीतटीचा सामना होता, शेवटी तुमचा विजय झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी सर्व नांदेडच्या जनतेचे आभार मानतो आणि अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमधून माझा हा विजय झालेला आहे। माझा विजय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा आशीर्वाद भक्कम पाठी आहे असल्यामुळं आणि जनतेची साथ या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हा विजय सुखकर झालेला आहे। जो वेळ लागला होता, अवधी लागला होता, तो नेमका कशासाठी लागला होता? काही ऑब्जेक्शन होता, आक्षेप होता का? नाही, ऑब्जेक्शन वगैरे काही नव्हतं, कारण ते शीट्स वगैरे बनवून ऑब्झर्वर वगैरे व्हेरीफाय करून त्याच्यासाठी हा अवधी लागलेला आहे। ते बाय प्रोसेसचा भाग आहे। विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना क्लीन स्वीप मिळालेली आहे, मात्र लोकसभेमध्ये तुम्ही निवडून आलात। काय विजयाचं गणित होतं, काय असा फरक झाला? कारण विधानसभा पूर्ण नाही, आपण जर बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागा ह्या महायुतीने जिंकलेल्या आहेत, पण या ठिकाणी जनतेने मला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं आणि मला वाटतं की हे लोकांचं एक प्रेम आहे चव्हाण परिवाराविषयी, काँग्रेस पार्टीविषयी। आणि जे काँग्रेस पार्टी जेव्हा अडचणीत होती तेव्हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना हा गड राखला होता। मला वाटते जनतेने परत आशीर्वाद त्यांना दिलेले आहेत। तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना 50,000ची लीड आहे, ते विजयी झालेले आहेत, मात्र लोकसभेमध्ये 48,000ची तुम्हाला लीड आहे। हे कसं झालं? म्हणजे सहानुभूतीचा जास्त फायदा झाला, काय झाला? नाही, सहानुभूतीचा फायदा म्हणण्यापेक्षा जनतेने ठरवलं होतं की लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय करायचा। श्रेय कोणाला देईल? नाही, विजयाचं श्रेय हे सर्व जनतेला मी या ठिकाणी अर्पण करतो। 9 जागा निवडून आलात, आता काँग्रेसकडून तुम्हाला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे, कसं बघता याच्याकडे? नाही, असं आहे की या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर माननीय आमचे संसदेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, के.सी. वेणुगोपालजी असतील, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीतला साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, खासदार रजनीताई पाटील असतील, अमितजी देशमुख साहेब असतील, बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, ह्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून या नांदेड जिल्ह्याची पोटनिवडणुकीसाठी मला उमेदवारी दिलेली होती। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज खरं तुम्ही म्हणल्याप्रमाणे पक्ष संघटनेचं आव्हान आहे, पण मला विश्वास आहे की जी नांदेड जिल्ह्यातली जी काँग्रेसची सर्व मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने या ठिकाणी काँग्रेस उभा करण्याचा माझा मानस आहे।